केडी बेटा कुठे गेला होता? केडी बेटा मामा मम्मा केडी बेटा कामाला गेला होता कारण केडी बेटाला खूप मोठी मोठी कामं असतात. तुमच्यासारखं फक्त घरी बसून खायचं नसतं. मला आता काम आहे, मला फ्रेश व्हायचंय. ओढू नको, त्याच्याकडे कपाडाची चावी आहे. बरं झालं किल्ली माझ्याजवळ होती, नाहीतर यांनी लुटलंच त्या सगळ्या. हा कोण आहे? हा माझ्या हा भूत 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 काढून झोपायचं काय काढतो ना भूत. काय झालं काय झालं म्हणजे कोण आहे तुम्ही? मी पोपट आहे. मी वाघ आहे. वाघ? तू वाघ बीत कोण नाही मग कोण आहे मी? तू आहेस चोर. सासूबाई तुम्हाला धाप लागली तुम्ही पाणी पिऊन घ्या. अरे सोड त्याला, आम्ही त्याच्या घरात राहतोय, हे त्याचं घर आहे. असे दुखलं का? सॉरी सॉरी. अहो सासूबाई सांगायच तरी आधी. अरे कसं सांगणार, तुम्ही सांगूच दिलं नाही. माझ्याच घरी मी त्याला चोरी करणार आहे. नाही म्हणजे तुम्हाला सांगितलं असतं तर माझी झोपमोड झाली नसती ना. झोपमोड झाली उगाच माझी. कोण आहे? कोण आहे हा? पॅरेट हा किड्या हा पॅरेट. कोण कोण पॅरेट? हे पोपटराव जागीरदार आहेत. कसला पोपटराव आणि कसला जागीरदार वाटतो का चेहऱ्यानी? कोण आहे माहितीये का? आपण साखरगावचे सावकार आहे. आपण म्हणजे मी एकला, तुम्ही नाही. बोलायची पद्धत आहे ती आमची. आपलं नाव आहे पोपटराव महिपतराव जागीरदार. काय समजलं? ते तुमचं असेल, माझा आहे केडी. एवढंच केडी काय नाही. इथे कशाला आलं ते सांगा आधी. कशाला आलो म्हणजे? या इकडे या. या. मी जरा आमच्या शोण्याला भेटायला आलोय. वाटलंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. ते रस्ता चुकले. इथे शून्य राहतच नाही कुणी. केड्या शनू बेबीला ते शोण्या म्हणतात. असं का म्हणतात? तिचं नाव शना आहे, सोन्या का म्हणतात? तुला वटवट करतो रे. ही इज माय फ्रेंड पॅरेट. ही इज माय फ्रेंड. पण तुझा हा कसा काय फ्रेंड आहे? असले फ्रेंड आणतात का तुम्ही घरी? ए तू सांगणार कोण आहे? हे असं बोलायचं नाही आपल्या बरोबर. असं बोलतात ना त्याला आमच्या गावाकडे आम्ही काय करतो माहितीये का? काय करता? उलटा लटकवून खालून मिरचीची धुरी देतो. देऊ का आता इथं धुरी? सांगा तू दूध सोन्या. हे असं असं बोललेलं मला आवडत नाही. तू बोलते आता म्हणून सोडतो याला मी. आणि मला आता निघायचंय सोन्या. कारण काय तिथं काय झालं असेल ते पण बघायचंय ना मला. येतो मी. चले याड्या. केडा नाही, केड्या केड्या येडे काय ते काय केड्याने ते. अरे गेला तो, ओढू नको. ठीक आहे. हे पण हे तुमच्यामुळे होतंय हा सगळं. तो कोण कुठला माणूस माझ्या घरात कशाला आणलं त्याला? ही घर आहे का धर्मशाळा आहे? अरे एक मिनिट, हा शनू बेबीला साखर गावला भेटला. मग गावात भेटला म्हणून काय झालं? गावातला माणूस इथे आला म्हणून काहीतरी गडबड आहे. काय 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 नाही. केड्या येताना शर्ट काढून आला होता, आता टी शर्ट वरच गेला. मी त्याला शर्ट देऊन येते. शर्ट काय देऊन येते? या शर्ट मध्ये काय? कपड्याची चावी. अब देखना गुरु, अपना टाइम भी शुरू. आता जास्त लोकांना इथे थांबता येणार नाही. येस मॅम, आम्ही मोस्टली सगळ्यांना घरीच पाठवतो. गुड, लगेच पाठवा. आम्ही बोलवू तेव्हा मात्र चौकशीला यावं लागेल.
महाजन सगळ्यांचे नाव, नंबर, फोन नंबर आणि ऍड्रेसेस वगैरे घेऊन ठेवले ना? हो मॅडम. इथून निघालात म्हणजे तुम्ही सुटलात असं समजू नका. तुमचं ऑफिसही आता काही दिवस आमच्या ताब्यात असेल. आमची माणसं इथे येतील. 35 करोडची चोरी झाली. केस कॉम्प्लिकेटेड आहे. त्या माणसाला शोधून काढण्याचा पूर्ण प्रयत्न करू. यू डोंट वरी. ओके, थँक्स. चला. मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची. जर कोणी ही कॅश घेतली असेल किंवा या संदर्भात तुम्हाला कोणाला काही माहिती असेल, कृपा करून सांगा. बिचाऱ्या शेतकऱ्यांची कागदपत्र, पैसे सगळंच गेले. मला या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय. यापेक्षा कुठल्या गोष्टीचं वाईट वाटत असेल तर ती म्हणजे माणुसकी हरवली. मॅम, पाणी. मॅम तुम्ही बसा प्लीज. ठीक आहे, पाणी. पाणी घ्या मॅम. मॅम प्लीज. सर, हे सगळं माझ्यामुळेच झालं रे. सर तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये आणि प्लीज तुम्ही या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. साहेब प्लीज ना, जास्त लोक थांबू नका इथे. हो, आम्ही मॅडमशी बोलतो आणि मग निघतो आम्ही. नाही 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 श्रेयस, मी इथून जाणार नाही. अरे हे सगळं माझ्यामुळे झालं आणि मी कसा जाऊ सांग. सर तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. प्लीज प्लीज सर, असं सारखं सारखं म्हणू नका. मिसेस सुभेदार, तुम्ही घरी गेलात तरी चालेल. असंही आता ऑफिस आमच्या ताब्यात आहे. तुम्ही इथे बसून काय करणार? ते बरोबर म्हणता, आपण काय करणार इथे बसून? चला आपण घरी जाऊया. नाही भाऊजी, मी इथेच थांबणार आहे. मॅम, इथे थांबून काय फायदा नाही. आपण घरी सगळे एकत्र थांबूयात. मी इथून कुठेही जाणार नाही. इथेच थांबणार आहे. राधिका, तू इथे थांब, नाही तर घरी जा. तुझ्या आयुष्यात आता काहीही होणार नाहीये. तू संपलीयस. राधा, निघूया का प्लीज? नाही, उद्या सकाळी आपण लवकर येऊया, पण आता निघूया प्लीज. नाही सौमित्र, जोपर्यंत बॅग सापडत नाही ना तोपर्यंत मी कुठेही येणार नाही. पण राधा, इथे बसून बॅग सापडणार आहे का? पोलीस त्यांचं काम करतायत ना राधा, त्यांना करू दे ना. चल, इथे बसून काही होणार नाहीये. चल जाऊया आपण. हे बघ सौमित्र, जोपर्यंत हे पैसे कुणी घेतले, बॅग कुठे गेलीये हे कळत नाही ना तोपर्यंत मी कुठेही येणार नाहीये. मी काही बेजबाबदार नाहीये ना. माझ्या ऑफिस मध्ये चोरी झालीये, 35 करोड रुपये गेले. मी काय अशीच बसून राहू? पण असं कोण म्हणताय राधा? आम्हाला पण तेवढीच काळजी आहे ना. तुझा हा सगळा ऑफिस स्टाफ जो आहे त्यांना सुद्धा तेवढंच टेन्शन आहे. ते आता घरी निघून गेलेत म्हणजे ते बेजबाबदार आहेत असं म्हणणं आहे का तुझं? आता या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. प्लीज प्लीज जरा शांत होशील का तू? आणि तुझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही. आता हट्ट करू नकोस. चल. मी येणार नाही सांगितलं ना. राधा, नको हट्ट करू. चल प्लीज. तू माझी खोटी समजूत काढू नको सौमित्र. मी इथेच थांबणार. हे सगळं ना माझ्यामुळे झालंय. मी बेफिकीर राहिले म्हणून झालंय. मी आधीच लक्ष दिलं असतं ना हे सगळं झालंच नसतं. शेतकऱ्यांचे पेपर हरवले नसते. मी का नाही लक्ष दिलं? मला ना कुठेही कधी आनंद साजरा करण्याचा हक्कच नाहीये. मी चुकले सौमित्र.
मी नापास झालीये, फेल झालीये मी. शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय मी. हे स्वतःला दोष देणं थांबवशील का? सगळ्यांनाच धक्का बसला, पण आता त्यातून सावरायला हवंय ना. या गुरुला लगेच फोन करून कळवावं लागेल, नाहीतर ती महिना त्या पोपटा बरोबर उडून जाईल. केडीचा फोन? हा कशाला आत्ता कॉल करतोय? सांभाळा ना स्वतःला. राधिका, राधिका यार, अभिनंदन अभिनंदन राधिका, अभिनंदन राधिका, अभिनंदन राधिका. एवढी शांतता काय? आम्हाला वाटलं इथे तुम्ही छान सेलिब्रेट करत असाल. हो, आपल्यासाठीच थांबली असेल ती. हो की नाही राधिका? तिला काय माहिती, आपण ते सरप्राईज व्हिजिट दिले. अरे हो. सुनबाई, बघ आज तुझ्यासाठी काय आणलं. या तुझ्या कामगिरीसाठी आम्ही सर्वांनी तुझ्यासाठी केक आणलाय. हो ना, बाबर आम्ही किती फोन करत होतो तर तुमचा फोन लागतच नव्हता. किती वाट पाहिली बरं तू आम्ही. मग मीच म्हटलं चला ऑफिस मध्ये जाऊ, सरप्राईज देऊ सुनबाईला. एक मिनिट, काय झालंय? काय झालं सौमित्र? काय प्रकार आहे सुनबाई? आवाज सगळं संपलंय. राधिका, अगं पण काऊन रडतेस तू? सुनबाई काय झालं रडायला? अरे कुणी सांगत का नाही काय प्रकार आहे? काय झालंय? मी सांगतो बाबा. ऑफिसमध्ये ती 35 करोड रुपयांची बॅग होती, ती चोरीला गेली. आणि शेतकऱ्यांचे जे सगळे पेपर सुद्धा चोरीला गेले. अरे इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, माहितीये तुला? काय घडलेलं असणार आहे? केड्या, इथे धमाका झालाय, धमाका. पोलीस वगैरे आलेत, फोनही अलाउड नाहीत. काय बोल ना पटकन. नाही तू तिकडचंच बघ, काही ऐकू नको, पण नंतर तुला पश्चाताप होईल, लक्षात ठेव. काय झालं? काय झालं? सांग लवकर. अरे इकडे आपल्या घरी पोपट आला होता, ते पण चालत. पोपट? हो. कोण पोपट? अरे हा पोपट कोणीतरी तिचा मित्र आहे शनायाचा. कोण शनायाचा मित्र? काय बोलतोस तू? अरे मित्र आला होता म्हणजे एक माणूस आला होता ज्याचं नाव पोपट आहे, 2 पायाचा पोपट. आणि त्याला या दोघींनी लपवून ठेवलं होतं घरात. लपवून ठेवलं म्हणजे? म्हणजे काय म्हणजे यार, तेच विचारतोय. बरं ठीक आहे, मी डिटेल सांगतो. मी घरी आलो तेव्हा माझ्या बेडरूम मध्ये हा पोपट ना झोपला होता. हे बघ, मी तुला म्हणालो होतो ना, मला शनाया एका माणसाबरोबर दिसली होती, तोच हा माणूस. आणि हे सगळं ना यांचं कारस्थान असू शकतं. माझा त्या मामावर अजिबात विश्वास नाहीये. मी तुला सांगून ठेवतो गुरु, तू पटकन या, मला खूप भीती वाटते. केड्या ठीक आहे, मी लक्ष ठेवतोस, पण तू जरा नीट लक्ष ठेव तिकडे, कळलं ना? तू जरा डोळ्यात तेल घालून थोडंसं लक्ष ठेव आणि त्यांच्यापासून जरा जपून राहा, दोघींपासून. हो, आत्ताच घालतो डोळ्यात तेल. हा पण ये तू. येतो मी लवकर येतो, पण तू सांभाळू ना, ठीक आहे? हे आधी इथे बघतो काय झालं ते. हा चल बाय. हॅलो. अरे हो, मला ना टेन्शन आलंय. ठीक आहे, निदान ती पैशाची बॅग मी त्या कपाटात ठेवली आहे आणि कपाटाला लॉक लावून चावी माझ्या ती घरी विसरलो. अरे या दोघींनी काय केलं म्हणजे? घरी जावं लागेल. असे कसे गेले बाई चोरीला? आणि 35 करोड म्हणजे काय लहान रक्कम आहे का? अगं तुम्ही गप्प बसा ना, आधीच केवढा दडपणाखाली आहे ती. चोर कोण आहे ते शोधलं पाहिजे. पोलीस आलेले आहेत, ते सोडणार नाहीत त्याला. या
या पुढे या या जास्त बोलशील ना एक हो का करता आता हो मी काय तू केलं गप्पा जा. या सगळ्या गोष्टींच्या मागे कारणीभूत हा आहे. सुनबाईला त्रास व्हावा म्हणून हा कुठल्याही खालच्या थराला जाऊ शकतो. नाही नाही बाबा बाबा, त्यालाही काही माहित नव्हतं. प्लीज तुम्ही शांत व्हा. सौमित्र, तू याची बाजू घेऊ नको. हा कसा आहे ना मला चांगलं माहिती आहे. झालं यांचं नेहमीचं नाटक सुरू झालं. तुरुणात सुभेदार जरा कांगावा करा, नाही तर सगळं तुमच्यावर शिकेल. या सगळ्या गोष्टी मागे कारणीभूत हाच असेल. सुनबाईला त्रास व्हावा यासाठी हा कुठल्याही थराला जाऊ शकतो. बाबा मी काय केलंय? नाही नाही, मला काय बोलताय तुम्ही? दरवेळेला काही झालं की सगळं खापर काय माझ्याच डोक्यावर फोडता का? नाही नाही, मी ऐकून घेणार नाही आहे अजिबात. गुरुनाथ, आवाज चढवू नकोस. वडील आहेत तुझं ते. अहो मग वडील आहेत तर वडिलांसारखं वागायला सांगा ना त्यांना. गुरु जरा गप्प बस ना प्लीज. पोलीस आली आहे. कशाला कॉम्प्लिकेशन्स वाढवतोयस? मी वाढवतोय कॉम्प्लिकेशन? अरे हे बोलतात त्यांना कोणीच बोलत नाही. त्यांना बोला ना. बघा, याचा उद्दामपणा, याची मगरुरी. हो पण तुम्ही काहीच्या काही बोलत आहात ना तर नाही आई, अगं काय आहे? दरवेळेला काय ऐकून घ्यायचं मी? नाही काही झालं की तुम्ही खापर माझ्याच डोक्यावर फोडता, सगळ्याला दोषी मलाच ठरवता. नाही मला एक गोष्ट सांगा, या कंपनीत आल्यापासून कंपनीचं वाईट व्हावं असं काय केलंय मी? काय केलं? काय केलं विचारतोस? अरे सुनबाईच्या हातून काम काढून घेण्यासाठी प्रेझेंटेशन बदलून घोटाळा करण्याचा प्रयत्न केला होतास की नाही? मला सांगू नको, मला सगळं ठाऊक आहे. सुनबाईनं मला सारं काही सांगितलं तुझ्याबद्दल. बाबा ती जुनी गोष्ट आहे. राधिका तू सांग ना काही यांना. जे झालं ते झालं बाबा. ती चूक होती माझी आणि मी त्याच्याबद्दल माफी पण मागितली ना. माफी मागितली तर का उपकार केले का बे तू? तसं नाही, पण किती सांग ना, सांग ना. तेव्हाही मला जास्त झाली होती आणि त्याच्यामुळे जे काय झालं तर परत काय काढताय ते? पुन्हा बोलशील ना तर प्लीज प्लीज बाबा प्लीज नका. तुम्ही जरा शांत व्हा. पोलीस पण आहे. अरे मला तोड बघायचं नाही याचा. बाबा तुम्ही शांत व्हा बरं. इथे सिच्युएशन काय ती समजून घ्यायचा प्रयत्न करा. इथे 35 करोड चोरीला गेलेले आहेत आणि ते मी चोरलेले नाहीये. पैसे कुणी चोरले हे तर पोलीस शोधून काढतीलच. पण गुरुनाथा ध्यानात ठेव, यामध्ये जर तुझा हात असेल तर मी तुला कधीही माफ करणार नाही. तुला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी म्हणून मी प्रयत्न करेन. आणि जगातील मी एकमेव बाप असेल की स्वतःच्या मुलाला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी म्हणून पोलिसांना विनंती करणारा. फार मोठा गुन्हा हा. एखाद्याच्या महत्वाकांक्षेला, एखाद्याच्या विश्वासाला तडा देणे हे फार मोठं पाप आहे. पण गुरुनाथ, हे पाप जर तू केलं असेल तर आज सर्वांसमक्ष इथे कबूल कर. बाबा हे मी केलेलं नाहीये. हे पैसे मी चोरलेले नाहीयेत. आता तो सांगत आहे ना त्याने नाही केलं हे तर तुम्ही काम करू. अरे याच्यावर काय विश्वास ठेवायचा? या माणसावर माझा अजिबात विश्वास नाहीये. अरे किती विश्वासानं शेतकऱ्यांनी सुनबाईला जमिनीचे कागदपत्र दिले होते. आता सुनबाईला कुठल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागणार याची कल्पना आहे का या भैताळाला? वसंतराव, जे काय सत्य आहे ना ते समोर येईलच. आणि हे जर गुरुने केलेलं असेल ना तर तेही पोलीस शोधून काढतील. तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात का नाही घेता? हे पैसे, ही बॅग जर मी चोरली असती तर आज मी असा तुमच्या समोर उभा असतो का? ते पैसे घेऊन पळून नसतो का गेलो? नाही पण नाही, एकदा का नाव कान फाट्या पडलं की तुमच्याशी बोलण्याचा अर्थ नाही.